नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 29 तारखेला आलेली आहे पौर्णिमा. तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा देखील करू शकतो. आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे, कारण पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे 100 पट फळ प्राप्त करून देत असतात. आणि आपण जे काही सेवा करतो, ज्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत ते दूर करण्यासाठी काही उपाय करतो, तर त्याचं आपल्याला फळ नक्कीच प्राप्त होत असतं. तर असाच एक साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा. तर बघा ताई, किती स्थळ बघितले तुम्ही, किती वेळा नकार आला, पत्रिका जुळते पण मन जुळत नाही, काहीतरी अडथळा येतोच ना. अहो स्वामी समर्थ म्हणतात, जिथे ग्रह अडवतात तिथे उपाय मार्ग दाखवतात. तर सोमवारची पौर्णिमा आलेली आहे. शिव पार्वतीचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा हा दिवस पुन्हा येणार नाही. या दिवशी तुम्ही अवश्य तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होण्यासाठी हा उपाय आहे, तर आवर्जून करायचा आहे. यामुळे 11 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग हे निर्माण होतील आणि काही दिवसामध्येच मुलांचं लग्न हे ठरणार आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर पौर्णिमा ही सोमवारी आल्याने भगवान महादेवांची उपासना करणे तितकेच महत्त्वाचं आहे. जर मुलींच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा विवाह लवकर होत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी काही आपण उपाय, काही सेवा देखील करायच्या आहेत. त्यामुळे मुलांच्या विवाहाचे योग लवकर जुळून येतात. सोमवार हा चंद्राचा आणि भगवान शिवांचा वार आहे आणि पौर्णिमा ही चंद्राची पूर्ण तिथी आहे. त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचे महत्त्व कितीतरी पटीने वाढत असते. आणि या दिवशी आपण मुलांच्या लग्नासाठी जे काही उपाय, जे काही सेवा करत असतो त्याचं देखील पुण्यफळ आपल्याला प्राप्त मिळत असतं. तर बघा, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, म्हणजे मुलांच्या लग्नातील जे काही अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. म्हणजे किराणा शॉपमध्ये मिळतो तो पाण्यावाला नारळ घ्या किंवा सुका असेल तरी देखील चालेल. विड्याचं पान देखील आपल्याला घ्यायचं आहे, ते देखील आपण व्यवस्थित घ्यायचं आहे. चिरलेलं, कट झालेलं विड्याचं पान घ्यायचं नाही, विड्याचं पान देखील चांगलं घ्यायचं आहे. सोबत आपल्याला हळकुंड आहेत तर ते 7 घ्यायचे आहेत. हळकुंड घेता वेळेस ते सरळ असावेत, वाकडे तिकडे घ्यायचे नाहीत आणि चिरलेले वगैरे घ्यायचे नाहीत. तर व्यवस्थितच आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला लाल रुमाल आहे तर तो देखील लागणार आहे, कलावा लागणार आहे आणि एक तुपाचा दिवा लागणार आहे. बस एवढेच साहित्य आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनी केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, मुलं जॉब करत असतात, बाहेर राहत असतात. तर मग घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. फक्त घरातल्या सदस्यांनीच करायचं आहे. म्हणजे मुलाची आई करू शकते, वडील करू शकतो, भाऊ करू शकतो, बहीण करू शकते. कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. बाहेरच्यानी मुलांच्यासाठी हा उपाय करायचा नाही, कारण त्याचा लाभ होत नाही. तर बघा, पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला ही सेवा आहे, हा उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता. म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि आपला देवघर आहे तर तिथे तुम्हाला बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत, महादेवांची शिवलिंग असेल तर मग तुम्हाला तिथे एक प्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तसेच आपल्या देवघरामध्ये जे देवी देवता आहेत त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यांना धूप दीप दाखवायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. तसेच त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं आई वडिलांनी बोलायचं आहे. किंवा स्वतः जर मुलगा किंवा मुलगी हा उपाय करत असेल तर तिने देखील बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न होत आहे, लग्नात काही ना काही समस्या, अडचणी या निर्माण झालेल्या आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं पूर्ण श्रद्धेने, विश्वास
विश्वासाने तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक चौरंग असेल, त्या चौरंगावरती तुम्हाला जो लाल कापड आपण घेतलेला आहे तर तो लाल कापड त्या चौरंगावरती तुम्हाला ठेवायचं आहे। त्याच्यावरती थोडंसं गंगाजल आहे तर ते थोडंसं शिंपडायचं आहे आणि मग तुम्हाला त्या रुमालावरती काय करायचं आहे की नारळ आहे तर तो ठेवायचा आहे। परंतु तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याची अशी पेस्ट करायची आहे। म्हणजे जास्त घट्ट नाही, पातळ अशी शाईसारखी तुम्हाला पेस्ट करायची आहे। आणि मग तुम्हाला जो विड्याचं पान आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि विड्याच्या पानावरती तुम्हाला प्रथम शुभ विवाह असं लिहायचं आहे। शुभ आणि विवाह लिहायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्या शुभ विवाहाच्या खाली तुम्हाला मुलांचं जे नाव असेल तर ते नाव तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे। म्हणजे शुभ विवाहाच्या खाली मुलाचं नाव लिहायचं आहे, काय त्याचं नाव असेल ते। त्याच्यानंतर मग तुम्हाला मुलांचं वय लिहायचं आहे। म्हणजे मुलांचं वय, चालू वय, सध्याचं वय किती आहे, 25 आहे, 30 आहे, 35 आहे का 40 आहे, तर ते वय तुम्हाला त्या मुलांचं त्या नावाच्या खाली लिहायचं आहे। हे सर्व तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे। प्रथम तुम्हाला शुभ आणि विवाह असं लिहायचं आहे। त्याच्यानंतर मुलाचं नाव लिहायचं आहे, त्याच्या खाली मुलाचं वय जे असेल ते लिहायचं आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो नारळ आहे तर तो नारळ देखील तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला जे आपण पेस्ट केलेली आहे कुंकवाची, तर त्या पेस्टने तुम्हाला त्या नारळावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे। आणि मग जो लाल कापड आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे की तो विड्याचं पान ठेवायचं आहे। विड्याच्या पानावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि जे 7 हळकुंड आहेत ते देखील तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे। आणि मग ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये चौरंगावरती ठेवलेले आहे, त्याला तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचे, एखादं फूल तिथे ठेवायचं आहे। आणि मग तुम्हाला तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जो नारळ आहे तर तो पिवळ्या किंवा लाल कापडामध्ये तुम्हाला तो नारळ आहे तर तो बांधून घ्यायचा आहे। कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि तो नारळ आहे तर त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर तुमची मुलं म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी जर घरी असतील तर तुम्हाला हा नारळ आहे तर तो मुलांच्यावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तो नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही हा नारळ मुलांच्यावरून उतरून घ्याल त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, लोकांची वाईट नजर आहे तर ती पूर्ण दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे मनातल्या मनात। जर तुमची मुलं घरी नसतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे की मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून हा नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने। समजा मुलं जर जवळपास कुठे असतील तरी देखील तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता, जवळपास असतील किंवा लांब असतील तरी देखील व्हिडिओ कॉल करू शकता। आणि मग तो नारळ तुम्हाला मुलांच्यावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। आणि मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तो नारळ आहे तर तो नारळ तुम्हाला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ नेऊन ठेवायचा आहे। म्हणजे थोडासा खड्डा खणायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा नारळ तुम्हाला दाबून टाकायचा आहे। किंवा जर वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ सोडला तरी देखील चालेल, दोन्हींपैकी एक काही तुम्ही करू शकता। मग हे झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या देवी देवतांना मुलांच्या लग्नासाठी प्रार्थना करायची आहे। तसेच बघा हे सर्व सकाळी झाल्यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल। आणि बघा पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी तुळशी मातेसमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि 1 वेलची टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तुळशी मातेसमोर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याखाली तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि अगरबत्ती लावायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे। तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत।
जर शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा मारा किंवा स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा मारल्या तरी देखील चालेल. आणि मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे, कारण तुळशी मातेच्या मुळामध्ये श्री हरी विष्णूंचा वास असतो. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे, तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान अत्यंत फलदायी मानले जातात. लग्नात येणारे विघ्न दूर करण्यासाठी पौर्णिमेला गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला पिवळ्या वस्तू दान कराव्यात. जसे की पिवळे वस्त्र, चणा डाळ, केळी, हळद हे वस्तू तुम्ही दान करू शकता. यातील कोणतीही एखादी वस्तू तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. त्यामुळे मुलांच्या लग्नात येणारे अडथळे हे दूर होत असतात. तसेच पौर्णिमेच्या दिवशी विवाहाची इच्छा असलेल्या मुला-मुलींनी पाण्यात थोडीशी हळद घालून स्नान करावे. तसेच तुम्ही पूजेच्या वेळी भगवान विष्णूंच्या चरणांना हळद लावावी आणि ती हळद आपल्या कपाळावर लावावी आणि कंठावर टिळा लावावा. तसेच या दिवशी जेवणामध्ये केशर किंवा हळदीचा वापर हा अवश्य करावा. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यामुळे याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि असेच लग्नासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.